दुःखेश उद्विग्न मना सुखेश उद्विग्न वितराग भयभवदा तिथे दुःख येऊ या सुख येऊ जीवनामध्ये ते नवाच्या आकड्यासारखे जातात. तुम्ही मला हा काय प्रकार नवाचा आकडा तो पहिल्यांदा ऐकला. अहो नवाची बेरीज करा गुणाकार करून किती येते 9 × 9. मी डायरेक्ट विचारतो 9 × 5 = 45 4 × 5 = 9 9 × 9 = 8 9 9 काय 9 9 0 सगळीकडे 9 आले. संतांचं जीवन हे नवासारखं असतं. जीवनामध्ये दुःख येऊ तरी देवाबद्दल भक्ती वाढलेली, सुख येऊ प्रचंड तरी भक्ती कुठं कमी नाही. आपण सुखाला व्यवस्था लावत बसतो. आता 2 गाड्यांच्या 4 झाल्या 2 बंगले झाले आपण व्यवस्था लावून अडकून बसतो. काय मावली सध्या दिसत नाही. आहो काम धंदे जास्त वाढले अडकून पडले. आम्ही आपल्याच्या आकड्यासारखे 8 × 8 8 × 16 6 × 1 7 आलो खाली 8 × 24 4 × 2 7 आलो खाली 8 आहे ना. तुम्ही बघा करून बघा नंतर पद वाढतो. आमच्याकडे वर खाली 8 च्या आकड्यासारखे. तुम्हाला 3 संतांचे उदाहरण देतो. तुम्हाला 3 संतांचे उदाहरण देतो आणि मग ठरवा संत कोण राहता आम्ही कोण. आपण स्वतःशी अभ्यास करा. संत तुकोबा आहे. आता तुम्हाला काही प्रश्न विचारले मला तर काही एवढं ज्ञान नाही. त्यांच्या पत्नीचं काय नाव आहे माझ्या लक्षात नाही. माऊली काय नाव आहे त्यांच्या पत्नीचं? आवडी ना आवडी ना. मी असं ऐकलं की ती म्हणे फार भांडकुदळ होती. खरं कुठं मला माहिती नाही पण मी असं ऐकलं ती भांडकुदळ होती. झालं काय त्यांनी भगवत भक्त ते तर उसाच्या मळा होता त्या मालकाचा त्यांनी दिलं भक्तिभावाने महाराजांना एवढा उसाच्या कांड्यात घेऊन जाते पोरांना खायला. आता महाराज काय उदाहरण करा ना रस्त्याने आता बालगोपाळ भेटले. बालगोपाळांनी महाराज 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 एक एक ऊस घरपर्यंत आणला. किती राहिले? 1 राहिला. त्यांची पत्नी आम्ही पाहू राहिली. काय पाहतीये? महाराज घरात खायला पाहिजे कोरडं सगळं आहे आणि या हरिश्चंद्राचा अवतार बनलेले. जसं ते एक ऊस आणता इथं राहिले जसं ते एक आणता घे तुझ्यासाठी आणला. ती काय करते जसा रागाचा संतापाचा पार एकदम तिचा गेलेला ऊस घेतली आणि त्यांच्या पाठीने इतक्या जोरात मारती. कल्पना करा त्या ऊसाचे 2 तुकडे होतात. ते काय कुकळला तिकाठी नव्हती. तुकारामांच्या चेहऱ्यावरची शिले सुद्धा आलेले. ते काय म्हणतात पत्नीला मला माहिती म्हणे तुझं माझ्यावर किती प्रेम आहे. तू एकटीने खाणार 2 तुकडे झाले तू घे मी घे. त्या जागी आपण नसतो तो कोपी फोडली असती. खरं खोटं देवाला माहिती. पत्नी भांडकुदळे पण ते देवाला म्हणतात देवा बरं झालं तुम्हाला अशी पत्नी दिली का त्यामुळे माझं चित्त संसारात लागत नाही. मी तुझ्या जवळ येऊन बसलो तेव्हा तुझे किती आभार. बघा त्यांचे शब्द. आता दुसऱ्या संत एकनाथ त्यांच्या पत्नीचं नाव गिरिजा. ही जी गिरिजा आहे तिला ते म्हणायचे भगवंता कारण ती कधीही किती पाहुणे त्यांच्या घरात रोज शेकडो लोक जेवायला यायचे. आपल्याकडे 4 पाहुणे एवढे बरं त्याच्यामध्ये सासरचे एवढे बरं फरक बघा. त्या बघितल्या माहिती माहिती सासरचे मी त्याच्याकडे सासरचे उद्या बरं 4 पाहुणे आले तरी दिवसभरामध्ये काय चेहरा राहतो. काही जणांचा सगळ्यांचं निमंत्रण बाकी शेकडो जण जेवायला यायचे पण गिरिजा देवी कधीही चेहरा कधी पडलेला नसायचा. अशी गिरिजा देवी त्यांच्या सत्कार्यामध्ये हाताला हात खांद्याला खांदा लावून काम करायचे. देवाला म्हणतात देवा लक्ष्मी सारखी पत्नी दिली रे. ती एवढं माझं काम करते म्हणून ते मी तुझं काम करू शकतो. तुझे किती आभार देवा. देवाचे आभार मानता पत्नी लक्ष्मी सारखी. आता तिसरे संत कोण? गुजरातचे सगळ्यात मोठे संत आहे नरसिंह मेहता. त्यांची पत्नी वयाच्या लवकर मरते. ते देवाला काय म्हणतात भले थायो भागी जंजाळ सुखे भजेसु श्री गोपाळ. आता जंजाळातून देवा तू माझी सुटका केली. आता फार बरं वाटलं. आता तू आणि मी म्हणजे श्री गोपाळ. आता काय विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. देवाला 3 संतांची परिस्थिती बघा. नावं ठेवली कोणीच नाही ठेवले. आपल्याकडे थोडस इकडे तिकडे 19-20 होत्या आपण लगेच कीर्तन सोडून देतो देव सोडून देतो. लई केलं देवाचं पण ज्याचं करतो ना त्याच्याच मागे लागतो. अरे बाबा खऱ्या सोन्याला बी तापावं लागतं तेव्हा तो पार जातो ना. तुझी पार नाही होणार का? म्हणून जर माझ्या जीवनामध्ये दुःख येत असतील तर स्थिर राहायला शिकवतात ते संत. म्हणून संत कसे असतात जीवनामध्ये निरपेक्ष कर्म निस्वार्थ वृत्ती शिकवणारे असतात ते संत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.